यतीन एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्यामध्ये आता जे काही डिस्कशन झालंय ते आपल्यातच राहायला हवं, बाहेर जाता कामा नये. हो रे, ऐक ना, हे सगळं आपण आधी काय झालं? कोणीतरी आहे आपल्या मागे. का माहित, मला असं फील झालं. एनिवे, मला सांग काय म्हणत होतास? पण एक काम करूया का? यतीन ऐक, इथे आपण काही बोलायला नको. कोणीतरी आपल्या मागे एक माणूस पाठवलाय. कोणीतरी? कोणीतरी म्हणजे ऑफकोर्स जयंत कानिटकरने. इथे काही बोलायला नको. ये, मागे वळू नकोस. हा जयंत कानिटकर हरामखोर माणूस आहे. कधी माझं मागावर माणूस सोडतो. ठरवूया. आता मला असं वाटतं की माझ्या मागे कोणीतरी आहे यार. जयंत सर तुम्हाला कुणाचा तरी कॉल येतोय. कुठे राहिले जयंत सर? महत्वाचं असेल का? जयंत सर. सर, विश्व रात्रभर एका मित्राकडे होता. आता दोघं बाहेर पडले. हॅलो, कोण बोलताय आणि काय बोलत होतात आता तुम्ही? सर तुम्हाला कोणाचा तरी कॉल आला होता, अननोन नंबर होता आणि कुणीतरी विश्वाची माहिती देत होतं. तुमचं नक्की काय चाललंय सर? वीणा, जरा पाणी आणतेस का ग? आले आई. ऐक, आई, एवढ्या उन्हाचं कुठे गेला होतात तुम्ही? किती ऊन आहे बाहेर. घ्या पाणी घ्या. आई, ऊन बाधू नये ना म्हणून वाळा टाकलाय बरं का माठात. किती ऊन झालंय बाहेर. असं उन्हाचं बाहेर जाऊ नका तुम्ही. जानूचं लग्न तोंडावर आलंय ना. काही असेल तर मला किंवा व्यंकी भाऊजीला सांगा ना. आई, हे आपले जमिनीचे पेपर्स आहेत ना? हे घेऊन कुठे गेला होतात तुम्ही? मनावर दगड ठेवून जमीन विकायचा निर्णय घेतला खरा, पण आता जर जमीन विकली गेली नाही तर मग पैसे कसे उभे करणार? वीणा, आम्ही ही जमीन विकायचं ठरवलं. जानूचं लग्न तोंडावर आलंय, त्यासाठी पैसे लागणार आहे. अहो, पण तुमचं इतक्या वर्षांचं स्वप्न? वीणा, आत्ता जानूचं लग्न होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आम्ही जमीन विकण्याचा निर्णय घेतला. कारण आम्ही जे काही ठरवतो तसं कधीतरी होतं का? आता बिल्डरकडे गेलो होतो आम्ही. बिल्डरने जमीन विकत घ्यायला साफ नकार दिला. तेव्हा जर जमीन विकली असती ना तर जानूच्या लग्नाकरता निदान थोडेफार पैसे तरी गाठीशी असते का? पण आता बाबा, आई, नका एवढी काळजी करू. होईल ना पैशांची तरतूद काहीतरी. हां, मला खात्री आहे जानूचं लग्न थाटामाटातच पार पडणार आहे. सांगा ना जयंत सर, तुम्ही विश्वावर वॉच ठेवताय आणि का? तुम्हाला माहिती आहे मिशाल, मी माझ्यासाठी माझ्या ऑफिसमधला स्टाफ माझी फॅमिली आहे. मला त्यांची खूप काळजी वाटते. विश्वा गेले 2 दिवस ऑफिसला आला नव्हता. मी त्याचा फोनही ट्राय केला, तो माझे फोनही उचलत नव्हता. मला काळजी वाटत होती म्हणून मी माझ्या एका स्टाफ मेंबरला त्याला बघून यायला सांगितलं होतं. जयंत सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही सगळ्यांची किती काळजी करता, पण त्या विश्वाला अजिबात किंमत नाहीये याची.
सतत मला तुमच्याबद्दल काही ना काहीतरी वाईट साईड सांगत असतो. मॅड कुठला. नाही, मी ना आता सॉलिड चिडली आहे त्याच्यावर आणि आता मी त्याला फोन करून हे सांगणार आहे. ज्या जयंत सरांवर तू इतकं वाईट वाईट आरोप करतोस ना, ते जयंत सर किती चांगले आहेत ते. तू बरा आहेस की नाही हे चेक करण्यासाठी त्यांनी एका माणसाला पाठवलं होतं, हे पण सांगते. ओ गॉड, जानूने हे विश्वाला सांगितलं तर संपलं सगळं. मिस जान्हवी, प्लीज तुम्ही त्याला कॉल करू नका. पण का सर? सिद्धू, सटकली ती. काय? मला वाटलंच होतं ती बाई फसवणार म्हणून. अरे मग सिद्धू, त्या बाईला तू कालच घरी का नाही घेऊन आलास? त्या बाईने घरी यावं यासाठी मी प्रयत्न केला होता दादा, पण तिच्या मुलाला बरं नव्हतं म्हणून तिला तिकडे थांबावं लागलं. नाही नाही, चूक माझीच आहे. चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला. घरात सतत काही ना काहीतरी घडतंय. माझ्या छातीत धडधडा लागलाय. रुका, माझी गोळी दे. अहो आत्ता पप्पा ऐका ना, मी मनापासून सांगतोय, तुमच्या जीवाचा आणि माझ्या बाळाचा काहीही संबंध नाहीये. ती जोगतीड खोटी होती हो. तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना. काहीही झालं ना तरी मी ही गोष्ट सिद्ध करून दाखवेन पप्पा, प्लीज. बास झालं सिद्धू. किती दिवस आम्ही सगळ्यांनी गप्पा ऐकून घ्यायचं तुझं? तुला वाटत होतं ना ती जोगतीन खोटी आहे म्हणून, मग का नाही सिद्ध केलंस? बरं ठीक आहे, आम्ही सगळे मान्य करतो ती जोगतीन खोटी होती. मग त्या गुरुजींचं काय? ते पण एक खोटं आहे का? अरे निदान पप्पांच्या तब्येतीची तरी काळजी घे. अरे तुझ्या बाळाच्या जन्माची वेळ जशी जशी जवळ येते ना, तसं तशी त्यांची तब्येत बिघडत चालली अजून. तुमच्या हट्टापायी ना पप्पांच्या जीवाला काही झालं तर मला तर बोलवलंही जात नाहीये. आम्हा सगळ्यांचा विचार नको करून निदान पप्पांचा तरी विचार कर. पप्पांची काळजी आहेच मला, पण म्हणून नुसत्या खोट्या समजुती मानून मी माझ्या बाळाचा जीव घेऊ शकत नाही. काय करू म्हणजे सगळ्यांसमोर हे सत्य आणता येईल मला? किती दिवस मी आणि भावनाने हा लढा द्यायचा आहे. मी जान्हवी, आत्ता ज्या माणसाने कॉल केला होता त्याने मला कालच सांगितलं की विश्वा दारू पिऊन रस्त्यात पडला होता. काय? विश्वा दारू पितो? येस मिस जान्हवी, तुम्ही त्याच्या फ्रेंड आहात म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार नव्हतो. म्हणजे विश्वाच्या बाबतीत ही गोष्ट फ्रिक्वेंटली घडत असते. कोणाला ना कोणाला दारू पिऊन सापडतोच. मग मी माझ्या माणसाला सांगितलं की अरे त्याचं लोकेशन कुठे आहे ते शोधा आणि त्याची हेल्प करावी, म्हणून मी त्या लोकेशनवर सुद्धा गेलो. पण तोपर्यंत तो गायब झाला होता. फायनली माझ्या माणसाला तो सापडला आणि त्याने त्याला एका सेफ ठिकाणी पोहोचवलं.